महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांना जोडणारा हा पूल 142 वर्ष जुना आहे। 1874 मध्ये ब्रिटिश सरकारनं याची बांधणी केली। 1974 मध्ये या पुलाला 100 वर्ष पूर्ण झाल्यावर बांधणी करणाऱ्या ब्रिटिश कंपनीनं धोक्याचा इशाराही दिला होता, मात्र प्रशासनानं दुर्लक्ष केलं। सध्या हा पूल जर्जर अवस्थेत आहे। पुलावरून जड वाहनं गेल्यास किंवा शेजारच्या पुलावरून रेल्वे गाडी गेल्यास हा पूल हलतो, तसंच काही अवशेषही खाली पडतात। इकडनं जितकेही जड वाहन येतात ते याच पुलावरून जातात। इव्हन इथून जाणारे मुलं, शाळकरी, जॉबवाले, ड्युटीवाले सगळे इथून जातात। तर हा जो पूल आहे, इव्हन हा पूल आता हालायला लागलाय आणि वरून याच्यावर जे तुम्ही बघतायत ते दगड बघतायत ना, ते दगड आता सांडायला लागले, पडायला लागले आहेत। पुलाची अशी अवस्था झालेली आहे की आम्ही कधी उभं राहिलो त्या पुलावर जाताना येताना आणि रेल्वे इथून जात राहिली तर कधी असे मोठे मोठे गोटे खाली पडत असते पुलियाचे तुटून, आणि असं वाटते त्यावेळेस की आता पुलिया हा पडल। 2013 मध्ये या पुलाच्या पुनर्बांधणीचं काम सुरू करण्यात आलं। 2017 मध्ये हे काम पूर्ण होणं गरजेचं होतं, पण आतापर्यंत या पुलाचं निम्म कामही झालेलं नाही। या रखडलेल्या कामाबाबत नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या कार्यकारी अभियंत्या सुषमा साखरवाडे यांच्याशी संपर्क केला, पण त्यांनी प्रतिसाद दिलाच नाही। दरम्यान महाडच्या घटनेनंतर जुन्या पुलांचा आढावा घेण्याचं काम सुरू झालंय। नागपूर मनपा अधिकाऱ्यांनी शहरातल्या 90 वर्ष जुन्या अजनी पुलाची पाहणी केली। रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या सोबत चर्चा करून त्याच्यामध्ये त्यांचं काय नियोजन आहे हेही त्यांच्याकडून समजावून घ्यावं, आणि या रेल्वेची जी देखभाल दुरुस्ती आहे ती रेल्वेकडनं केली जाते, तर त्या देखभाल दुरुस्तीमध्ये त्यांनी काय काय कामं केलेली आहेत, ती दुरुस्ती करत असताना त्यांना काय गोष्टी जाणवल्या, काय आढळल्या आहेत आणि त्याच्यासाठी त्यांनी रिपेअर्स काय केले हे त्यांच्याशी विचारणा करण्याच्या दृष्टीनं आज मी इथं साईटवरती व्हिजिट केली होती। मात्र 142 वर्ष पुलाचं काम का रखडलं याचं उत्तर तातडीने मिळण्याची गरज आहे। महाडच्या अपघातानंतर आपण काही धडा घेणार आहोत का, असा प्रश्न यातून निर्माण होतोय। अखिलेश हाळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।